रची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जगी जे हीन अतिपतिता श्यामची आई कथाकथन उपक्रमाअंतर्गत कथा क्रमांक 18 अळणी भाजी सांगणार आहे। आश्रमात शिकायला असताना श्याम प्रार्थना झाल्यावर आपल्या मित्रांना आठवणी सांगत असे। श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध कराव्याचे राजाला सुचले। श्यामच्या या आठवणींमध्ये कोकणातील संस्कृतीचे वर्णन अतिशय सुंदरतेने केले आहे। श्यामला विश्वाचा विशाल ग्रंथ वाचास आवडते, जसे की मनुष्यांचे जीवन, हृदय, त्यातील सुख दुःख, त्याचे मते हेच खरे वाचन। प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। पंक्तीत जेवताना शीत पानाच्या खाली सांडू नये, पाण्यात काही टाकू नये, हावरेपणा करू नये, वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, पान पूर्ण लख्ख करावे, या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। एका दिवशीची गोष्ट आहे, माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे। आईने रताळीची पाल्याची भाजी केली होती। ती करी ते सारेच गोड लागत असे, जणू तिच्या हातात पाकदेवताच होती। परंतु त्या दिवशी मज्जा आली। भाजी होती मुळी अळणी। भाजीत मीठ घालायला आई विसरली होती, परंतु वडील काही बोलले नाही, म्हणून आम्ही कोणी बोललो नाही। वडिलांचा संयम दांडगा। आई वाढण्यास आली म्हणजे बोलायचे, काय फाकडो झाली आहे भाजी। पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय झाला असता। वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही भाजी खात होतो, मीठ मागितले नाही। आई म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी, खात नाही आज? मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पोळ्या भाज्या कशा आवडतील? मी म्हटले, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला, कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो, तू जेव्हा रागवतोस म्हणजे आम्हाला बरं वाटतं। पसारा आटपून आई जेवायला बसली। ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी। आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोललेच नाही, अळणी कशी रे भाजी खाल्ली? मी म्हटले, भाऊ बोलले नाही म्हणून आम्हीही काही बोललो नाही। आईला वाईट वाटले, मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी, ती म्हणाली। तिला रुखरुख लागली। ती पुन्हा म्हणाली, तशीच तू खाल्ली नाहीस, नाहीतर बचकर भाजी तूच खायचा। माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते, परंतु आता बोलून काय, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले। तिला रुखरुख लागली। आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत। इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करण्याचा मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी। मित्रांनो, दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून अळणी भाजी मिटक्या मारून खाणारे वडील श्रेष्ठ, की अळणी भाजी कशी हातून झाली तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, मनाला लावून घेणारी माझी आई श्रेष्ठ, दोघही थोर व श्रेष्ठ। हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे, त्याच्याप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे। हे दोन्ही धडे माझे आई बाप मला देत होते। ह्या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते की परिवारातील सर्व सदस्यांनी एकमेकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून प्रेमाने व एकजुटीने राहावे। धन्यवाद।